इयत्ता 8वी मार्गदर्शिका. आज पाहत आहोत आपण मराठी विभागामध्ये पाहत आहोत आपण संवाद लेखन. संवाद म्हणजे कॉन्व्हर्सेशन मध्ये लक्षात ठेवायचं मुलांनो की किती व्यक्तींनी भाग घेतला आहे असं जर आलं तर त्याच्यामध्ये आलेले जे बोलणारे तोंडची वाक्य असतील, कोणाकोणाच्या तोंडची वाक्य आहेत ते काउंट करायचे. आणि किती व्यक्तींचा उल्लेख आला, यावेळेस व्यक्ती कोणाकोणाचा उल्लेख आला हे दोन्ही प्रश्नामध्ये कन्फ्यूज करू नका. ठीक आहे. पहिला संवाद पाहूया. पहिले प्रश्न वाचायचे आणि प्रश्न डोक्यात ठेवून मग संवाद वाचायला घ्यायचा. वरील संवाद कोणत्या ठिकाणी झाला? वरील संवादात किती व्यक्तींचा इथे आलं उल्लेख आला आहे आणि वरील संवादाची वेळ कोणती पहा. अरे सोनू खूप पुढे जाऊ नकोस, भिजशील. बा मीनालाच सांगा, तीच माझ्या पुढे आहे. तुला काय करायचं आहे? मला भिजायचं आहे. किती गार वाटतंय. अगं तिकडे उजेड कमी आहे, इकडे झोपाळ्यावरच खेळा. झोपाळा आला, इथे आईस्क्रीम आली, इथे भेळ आला. म्हणजे हे काय आहे? हे गार्डन आहे. तर उत्तर राहील आपलं उद्यान. ठीक आहे. नंतर किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे? आई बरोबर ती बघ तिथे मैत्रिणी बरोबर गप्पा मारते. किती मैत्रिणी उल्लेख आहे का? नाही. मग आपण इथे निश्चित सांगता येत नाही. उल्लेख किती आलाय? सगळ्या मैत्रिणी आल्या. किती मैत्रिणी माहित नाही. वरील संवादाची वेळ कोणती? गार्डनला सकाळी उठून जातो का आपण? नाही. कधी जातो आपण? संध्याकाळी. पुढचा संवाद घेऊयात. आता प्रश्न वाचायचे पहिल्यांदा आणि मग संवादाकडे पाहायचंय. वरील संवादात प्रत्यक्ष किती सहभागी व्यक्तींनी घेतला? किती सहभाग व्यक्तींनी घेतला म्हणजे किती व्यक्ती बोलल्या आहेत ते शोधायचं आपल्याला. संवादातील वर्णावरून मामे बहिणीचे नाव काय सांगा. आणि संवादातील शाळेशी संबंधित असत्य विधान कोणते? आता पहा, काय ग स्नेहा, ही कोण नवीन आपल्या शाळेत आली? म्हणजे ही बोलणारी कोणतरी असते. ती स्नेहाला बोलली. म्हणजे पहिली कोण आली? स्नेहाचा तर उल्लेख आलेला आहे. पहा स्नेहा आपण दुसऱ्या लाईनमध्ये बोलली. कांचन ही माझी आते बहीण आहे. म्हणजे ही वाक्य कोणी बोललेलं? हे कांचननी बोललं स्नेहाला. नंतर स्नेहा बोलली ही माझी आते बहीण आहे. म्हणजे ही जर आते बहीण आहे तर मामी बहीण कोण आली आहे? कांचन. कांचन. आता पहा पुढे त्याचं उत्तर. हे काय ग ताई, तुमच्या शाळेत तुम्ही सफाईची आणि बागेतील कामे करता? हो. आमच्या शाळेत शिपाई नाहीत, सर्व कामे आम्हीच करतो. शाळेत मुले खेळातून शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी विविध शिक्षण पाहिजे. चौथं, शाळेत सफाई कर्मचारी आहेत. हे विधान खोटं आहे. इथे समजते ना की शाळेची सर्व कामे आम्हीच करतो, आमच्या शाळेत शिपाई नाहीत. बरं, चल घंटा होईपर्यंत सर्व वर्ग मला. अगं बाई, किती चित्रे, किती साहित्य, हे सगळं कोणी तयार केलं? अगं मुलांनीच, गुरुजींच्या मदतीने. गुरुजीचा उल्लेख आलाय पण गुरुजींनी भाग घेतलेला नाही. गुरुजी काउंट करायचे नाही आपल्याला. आणि ही छोटी छोटी मुले काय खेळत आहेत? मुलांचाही उल्लेख आलेला आहे, ते बोललेले नाहीये. अगं ती स्वतः शिकत आहेत, खेळातून नवीन नवीन ज्ञान मिळवत आहेत. ते कसं काय? थोडं थांब बघ म्हणजे तुला कळेल. अरे मला 10 चिंचोके कमी पडत आहेत, कोण देईल का? कोण बोललंय? महेश माझ्याकडे खूप आहेत, घे. म्हणजे हा प्रश्न केला आहे महेशने. थँक्यू श्रावणी. म्हणजे कोणी दिले? श्रावणीनी. सविता, हा बघ आमचा डिजिटल क्लासरूम, इथे आम्ही संगणक शिकतो. म्हणजे ही कोण झाली आहे? सविता. आते बहीण. सविता झाली आहे आते बहीण, जी बाहेरून आली आहे आणि तिला तिची जी मैत्रीण मामाची मुलगी आहे स्नेहा, ती तिला सगळी माहिती देते. ठीक आहे. आता वरील संवाद प्रत्यक्ष किती व्यक्तींनी भाग घेतलेला आहे? 1 2 3 4 5. दुसरा ऑप्शन. संवादातील वर्णनावरून मामे बहिणीचे नाव काय? तर मामे बहीण आहे स्नेहा, सविता आहे आते बहीण स्नेहा. ठीक आहे. नातेसंबंध जर काही डाऊट असतील तर बुद्धिमत्तेचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये नातेसंबंध क्लिअर समजून सांगितलेले आहेत. पुढचा उत्तर. प्रश्न वाचून घ्या. पुढील विधानापैकी योग्य विधान कोणते? अभिषेकच्या भाषणातून कोणता संदेश दिला गेला? कोणाची पावले वंदावी? हा संवाद खूप सोपा आहे, तुम्ही करणार आहात. मी तुम्हाला फक्त उत्तर सांगते. वाणी तसे आचरण अशी शिकवण वडिलांनी दिली आहे याच्यामध्ये. रस्त्यावर पडलेला प्लास्टिक ध्वज अभिषेकने उचलला, ते पण आहे याच्यामध्ये. नंतर अभिषेक हा आदर्श मुलगा आहे, ते पण आहे. म्हणजे अ क योग्य, ब क योग्य, अ ब योग्य, सगळे योग्य विधान आहेत. खूप सोपा आणि छान पॅसेज आहे.
अभिनेच्या भाषेत कोणता संदेश दिला आहे? तर प्लास्टिकच्या वापरावरती नियंत्रण असावे. पुढचा प्रश्न, कोणाची पावले वंदावी? आता हे तर आपल्याला माहिती आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला उतरायची पण गरज नव्हती, फक्त पाठांतर चांगलं हवं आहे. जो बोलल्याप्रमाणे आचरण करतो त्याची पाऊले वंदावी. पुढचा प्रश्न, वरील संवादात किती व्यक्तींनी सहभाग घेतला आहे? संवादाचा उत्तरार्ध कोठे झाला? एसटी महामंडळात अर्धे तिकीट कोणाला असते? आता उत्तरार्ध म्हणजे काय? शेवटचा अर्धा पाठ. 2 पाठ करायचे. पहिला पूर्वार्ध, नाटकात पण असतो पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. बरं, किती व्यक्तींनी सहभाग घेतला आहे? उतारा वाचूयात. अरे बाळा, ही गाडी कुठे जाते? आजी. म्हणजे हा प्रश्न आजीने विचारलाय. ह्याचं उत्तर दिलं ते कोण बाळ असेल ते, किंवा कोण मुलगा मुलगी असेल त्यांनी. मी लेकीकडे साताऱ्याला निघाले. मला पण सातारलाच जायचं. हे पुन्हा कोण म्हटलंय? बाळ म्हटलंय. जे असेल ते. ही आजी म्हटली आहे. ही गाडी सातारलाच निघाली आहे. हा, मास्तर, या गाडीला अर्धा तिकीट हाय होय. म्हणजे मास्तरचा पण उल्लेख आलेला आहे. आधार कार्ड आणलंय का? म्हणजे हे मास्तर बोलले. मास्तर म्हणजे कोण? कंडक्टर. आणलंय बाबा. ठीक आहे. मागे जावा, एक सीट रिकामी आहे. अगं बाई, इथं कुणी बसलं नाही ना? म्हणजे आजी मागं आले आता आणि तिथे विचारतात ते की इथं कुणी बसलंय का? तर ही दुसरं कोण असेल, शेजारी कोण बसलेलं असेल ते म्हणते इथं कोणी बसले नाही. ही एक व्यक्ती आहे भाग घेणारी. 1, 2 आणि हे बाळ 3 आणि 4. किती व्यक्तींनी भाग घेतलाय? 4. चेहऱ्यासमोर, तुमच्या तोंडासमोर, डोळ्यासमोर लगेच तुम्हाला प्रसंग उद्भवला पाहिजे की बसमध्ये बसलेल्या व्यक्ती आहेत. ही आजी आधी खालून विचारते की गाडी कुठं चालली आहे. मग त्या आजी वर चढती आणि मग मागे जाऊन पुन्हा म्हणते की सीट रिकामा आहे का. पहिला पूर्वार्ध जो आहे तो स्टेशनवर झालेला आहे आणि उत्तरार्ध जो आहे तो बसमध्ये झालेला आहे. ठीक आहे. उत्तरार्ध कुठे झालाय? बसमध्ये. पूर्वार्ध विचारला असता तर मग आपल्याला बस स्टेशन म्हणावं लागलं असतं किंवा बस स्थानक. एसटी महामंडळात अर्धे तिकीट कोणाला असते? आता पाहायचं आपल्याला ऑप्शन. सर्वच लोकांना तर नसतं. 3 खालच्या मुलांना तर तिकीटच नसतं, 0. अपंगांना पण अर्ध तिकीट नसतं. राहिलं काय? 65 वर्षावरील मुलांना, 65 वर्षावरील सर्वांना असतं. पण आता एक नवीन योजना झाली, सगळ्या महिलांना अर्ध तिकीट आहे. त्यामुळे ऑप्शन वाचून मग टिक करायचे. पुढचा संवाद. संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे? संध्या शिक्षण घेत होती. कोणत्या शाळेत ते पाहायचंय. संवाद कोणत्या दिवशी झाला? आता पहा. मावशी, आजच कशी आलीस? संध्या, अगं आज आमच्या कॉलेजला सुट्टी होती. म्हणजे हे उद्गार कोणाच्या तोंडचे आहेत? हे संध्याचे आहेत. ही संध्याची मावशी आहे. आणि तो उल्लेख विचारलाय. किती जणांनी भाग घेतला विचारलं नाही. उल्लेख म्हणजे प्रत्येक जण काउंट करायचे आपल्याला. आई बाबा कसे आहेत? म्हणजे इथे पुन्हा 2 जण आलेत. आजी आजोबा त्या संध्याचे. मामा परवा सोमवारी तरी येणार का? ही संध्या बोली. मामा. अगं आई बाबा, मामा सगळे उद्याच येणार आहेत. संध्या, मावशीला किती प्रश्न विचारशील? चल दप्तर ठेव, कपडे बदल, आम्ही तुझ्यासाठी जेवायला थांबलोय. आत्ता आले, पटकन ताटे वाढून घे. अगं ताई, भाऊजी कधी येणार? भाऊजी म्हणजे संध्याचे वडील आहेत, बरोबर का नाही? भाऊजी म्हणजे संध्याचे वडील म्हणजे मावशीच्या बहिणीला तिने प्रश्न विचारला, भाऊजी कधी येणार? अगं ते सायंकाळी येतील, संध्याच्या वाढदिवसाचे साहित्य घेऊन. संध्याचा 9वा वाढदिवस म्हणजे ती कितवीला असणार आहे? ती 3रीला असणार आहे. जर 6 वर्षाची पूर्ण घातली असेल तर 7वीत पहिला, 8व्यात 2री, 3री. मी शाळेचं उत्तर भेटलं आपल्याला. ते कोणत्या शाळेत? कॉलेजमध्ये का नाही? इथं कॉलेजचा उच्चार आलाय, पण तो कोणासाठी आलाय? मावशी म्हणते की आमच्या कॉलेजला सुट्टी आहे. मी संध्या शिकते आहे प्राथमिक शाळेत. ठीक आहे, माध्यमिक पण येणार नाहीये. संवाद कोणत्या दिवशी झाला? पार संवाद झाला आहे शनिवारी. ते परवा सोमवारी येणार आहेत. मामा परवा सोमवार म्हणजे आज काय आला? शनिवार. आता राहिलं किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे? संध्या 1, मावशी 2, आजी आजोबा 4, 5, 6 आणि 7. म्हणजे भाऊजीचे वडील आले. संध्या, मामा 2, मावशी 3 आणि ते तिची बहीण पण बोललेली ना, ताई.
असे टोटल 7 जण आले आहेत. ठीक आहे, आता पूर्ण आपले संवाद संपले आहे. पुढच्या लेक्चरला पुढचा नवीन व्हिडिओ बनवूयात, आपण नवीन लेक्चर घेऊयात. अभ्यास करा आणि कमेंट टाकायचा प्रयत्न करा. ठीक आहे.